जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मांड तत्वज्ञान या उपक्रमात स्वागत आहे. खूप दिवसांच्या म्हणजे काय म्हणतात एका ब्रेक नंतर आपण परत आनंदाचे तत्वज्ञान याकडे वळतो आहोत. या विभागाची आपल्या सर्वांना अतिशय उत्सुकता आहे. दादा काय सांगणार? आतापर्यंत आपण परमार्थ का करायचा, परमार्थ म्हणजे काय, त्याच्यातील संकल्पना सगळ्या समजावून घेतल्या दादांकडनं. आणि आता हा परमार्थ आपल्या आयुष्यात कसा उतरवायचा याच्याबद्दलचं मार्गदर्शन आपण दादांकडनं घेणार आहोत. परमपूज्य मंगेश दादा आलेले आहेत. मी त्यांना इथूनच नमस्कार करते आणि आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री गोपाल कृष्ण सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी सर्वप्रथम शिरसाष्टांग वंदन करतो
तुम्ही श्रुते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवंताच्या असीम कृपेनी सुरू असलेली आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ चिंतन मालिका त्याचा हा तिसरा टप्पा. अनेक लोक मला वेटिंग रूम मध्ये दिसत आहेत. त्यांना घेता आलं तर बरं होईल. ही आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ चिंतन मालिका आणि त्याचा हाऊ नावाचा हा तिसरा टप्पा आपला सुरू आहे. आणि त्या अंतर्गत साधन चतुष्टयातील जे पहिलं साधन, ज्याला विवेक असं म्हणतात, याचा आपण अत्यंत साधनाभिमुख विचार करतो आहोत. मी एक एक शब्द मुद्दाहून सावकाश बोलतोय, कारण हा जो आपला तिसरा टप्पा आहे, ज्याला आपण हाऊ असं म्हटलं, त्याच्यामध्ये साधनाभिमुखता हा तर त्याचा गाभा आहे. कारण पहिल्या 2 टप्प्यांमध्ये आपण खूप तत्वज्ञान शिकलो. बरेचसे तत्वज्ञानाचे सिद्धांत समजावून घेतले, त्याच्या मागची वैचारिक भूमिका समजावून घेतली, त्याचं कारण समजावून घेतलं. ह्या टप्प्यामध्ये आपल्याला जो भर द्यायचा आहे तो परमार्थाच्या जीवनाभिमुखतेवरच द्यायचा आहे. खूप गैरसमज आहेत कारण परमार्थाबद्दल. लोकांच्या मनात भीती सुद्धा आहे परमार्थाबद्दल, त्याच कारणाने. कारण परमार्थाच्या नावाखाली सारखं हे सोडा, ते सोडा, हे करू नका, ते करू नका, हे जे आपल्याला ऐकायला येतं, त्यातनं कुठेतरी मनामध्ये असा एक समज दृढ होऊ शकतो की परमार्थ करायचा म्हणजे आपलं जे चालू जीवन आहे ते सगळं बंद करून जणू काही वेगळं काहीतरी करायचं आहे. हा जो एक गैरसमज असतो परमार्थाबद्दल, तो सुद्धा आपल्याला या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने दूर करायचा आहे. अत्यंत जीवनाभिमुख तत्वज्ञान जर कुठलं असेल तर ते वेदांताचं तत्वज्ञान आहे. आणि ते जीवनाभिमुख करण्याचं काय म्हणूया जबाबदारी ती आपल्यावरती आहे साधक म्हणून. आणि म्हणून आपण पहिले सगळं नीट समजवून घेतलं, शुद्ध मराठीत कन्सेप्च्युअल लेवल, वैचारिक पद्धतीने समजून घेतलं. आता आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये उतरवायचं कसं हे शिकायचं आहे. आत्ताच उल्लेख झाला, 2 महिन्यांच्या खंडानंतर आपण पुनश्च सर्वजण भेटतो आहोत. अमेरिकेच्या दिनदर्शिकेप्रमाणे श्रावणातला पहिला सोमवार, अत्यंत पवित्र दिन, त्या दिवशी आपण आपल्या शाश्वत हिताच्या चिंतनासाठी पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. आणि 2 महिन्यांचा खंड पडल्यामुळे स्वाभाविकच बरीचशी धूळ साठली असण्याची शक्यता आहे. काय नेमका विषय सुरू होता आपला, काय आपण बोलत होतो, असं विस्मरण होण्याची शक्यता आहे. हरकत नाही, आपलं त्याच्यासाठी उजळणी करण्याची आपली एक पद्धत असते, ते थोडक्यात करूया आणि आजच्या विषयाकडे वळू. मी जसं म्हणालो, आपण साधन चतुष्टय संपन्नता किंवा साधन चतुष्टय, योग्य शब्द साधन चतुष्टय, म्हणजे 4 प्रकारची साधनं साध्या भाषेत. त्यातलं जे पहिलंच साधन विवेक, त्याचा आपण विचार करतो आहोत. थोडं तपशीलवार करतो आहोत, कारण
मी हे सुरुवातीलाच बोललो होतो की विवेक संपला आणि आता वैराग्य सुरू झालं, असं कधी नसतं. विवेकासह वैराग्य आहे, विवेकासह समाधी षटक आहे, विवेकासह मुमुक्षुत्व आहे. कारण विवेक जर नसेल तर ही साधनं दिशाहीन होऊ शकतात. हे आपण त्या साधनांचा जेव्हा विचार करू तेव्हा जास्त विचार करूया. पण म्हणून विवेक इतका महत्वाचा आहे. आध्यात्मिक तापाचा विचार केल्यानंतर मागील सत्रामध्ये आपण अधिभौतिक तापाच्या संदर्भात विवेकाचा वापर कसा करायचा हे आपण समजून घेत होतो. आता पुन्हा उजळणी जरी असली तरी आध्यात्मिक ताप म्हणजे काय, अधिभौतिक ताप म्हणजे काय, हे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही, हे झालेलं आहे. ज्यांचं ते सुटलं असेल त्यांनी आधीची सत्र उपलब्ध करून दिलेत आयोजकांनी, ती आपण पुन्हा ऐकू शकतो. पण आपण विवेक याचा वापर, मी जसं मगाशी म्हणालो, हाऊ टू ऑपरेशनलाइज, जीवनाभिमुख कसं करायचं, तत्वज्ञान उतरवायचं कसं आचरणाच्या पातळीवर. कारण आचरणाच्या पातळीवर जर तत्वज्ञान उतरवलं नाही तर किंमत शून्य आहे परमार्थामध्ये. शून्य किंमत आहे. कारण ते पुन्हा शाब्दिक पातळीवरच राहून जातं. त्यांनी मला जे देणं अपेक्षित आहे ते मला पदरात पाडूनच घेता येत नाही. कारण मी फक्त बौद्धिक कसरत या दृष्टीने फक्त परमार्थाकडे बघतो, इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. तर आपल्याला तशी चूक करायची नाही. मी बऱ्याच वेळा या विषयावरती भाष्य करतो, कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. पूज्य डोंगरे महाराजांनी त्याला आराम खुर्चीतला परमार्थ म्हटलाय, हेही मी सांगितलेलं आहे. तो आपल्याला करायचा नाही, की आता जीवनात वेळ आहे, सेवानिवृत्त झालो आहे, 2 वेळेला खाण्याची काही चिंता नाही, भ्रांत नाही, मुलं आपापल्या मार्गी लागलेले आहेत, आता काय करा, काय नाही, इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज परमार्थ नावाचा, असं स्वरूप त्याला येता कामा नाही. त्यामुळे हा जो विवेक आहे तो समजावून घेत असताना आपण रोजच्या व्यवहारातलं एक उदाहरण घेतलं होतं, की समजा माझा अपमान झाला किंवा कोणी माझी निंदा केली, तर त्याचा परिणाम म्हणून माझ्या चित्ताची जी आंदोलनं सुरू होतात ती कमीत कमी कशी होईल. दुसऱ्या भाषेत माझ्या चित्ताचं निर्विकारत्व मला कसं सांभाळता येईल. आणि त्यासाठी विविध पातळ्यांवरती विवेक कसा करायचा, म्हणजेच थोडक्यात विवेक कसा वापरायचा, हे आपण शिकलो होतो. हे मागच्या सत्रात आपला विचार करून झाला होता. माझ्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींचा विचार टाकून या जगातील सर्व गोष्टी मला अनुकूलच घडल्या पाहिजे असं या जगाचं स्वरूप नाही, हे समजून घेऊन ते शांतपणे स्वीकारून, आणि सगळ्यात महत्वाचं, माझं स्वातंत्र्य न गमावता, जर झालेला अपमान विनाकारण असेल, गैरसमजातून कोणी अपमान केला असेल, निंदा केली असेल, तर त्याला योग्य ते उत्तर कसं द्यावं हे आपण शिकलो मागच्या सत्रामध्ये. मला वाटतं एवढी उजळणी पुरेशी असावी. थोडीशी धूळ झटकण्यासाठी काय विषय चालला होता आपला, काय उदाहरण आपण घेतलं होतं, काय शिकत होतो, इत्यादी. आणि आपण एक शेवटच्या पातळीवरच्या विवेकाच्या सुद्धा विचाराला प्रारंभ केला होता मागच्या सत्रामध्ये. आता आजच्या अभ्यासामध्ये हा जो शेवटच्या पातळीवरचा विवेक तो कसा करायचा ते आपण बघूया. प्रसंग तो सुरू आहे आपला. एक आपण व्यवहारातला एक प्रसंग घेतला ज्याने फार आपल्या चित्ताची काय म्हणूया क्षुब्धता होते. माझ्या निंदेचे शब्द मला ऐकू येतात, माझा काही अपमान होतो, असं एक उदाहरण आपण घेतलं. अशी अनेक उदाहरणं घेता येतील. एक वानगी दाखल आपण ते घेतलं. आणि विविध पातळ्यांवरती त्याचा विवेक आपण शिकतो आहे
की त्याच्याकडे कसं बघता येईल, कसं त्याला सामोरं जाता येईल. आता मागच्याला आपण विचार केला की जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत असं म्हणतात. आपल्याला कोणता सिद्धांत आपल्या आचरणात आणायचा आहे हे शिकण्यासाठी थोडंसं सिद्धांताबद्दल बोलावंच लागणार आहे, पण भर आपला आचरणावरती असणार आहे. त्यामुळे जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत असं म्हणतात. आणि ते त्रिकाला बाधित का असतं याचा आपण जेव्हा विचार करतो सूक्ष्मतेने, तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्याच्यात बदल होत नाही कालानुरूप. आता काल पुन्हा ही आपली संकल्पना आहे, मनुष्याची बुद्धी किंवा संकल्पना गृहीत धरून आपण बोलतो आहे, पण त्याच्यात कधीही बदल होत नाही. त्याला निर्विकार असं म्हणतात. कारण जर ते विकारी असतं, कालाच्या ओघात त्याच्यात जर बदल झाले असते तर ते त्रिकाला बाधित म्हणता आलं नसतं. जे कशाचंही कार्य नाही, उलट जे सर्वाचं कारण आहे, इट इज अ कॉज ऑफ एव्हरीथिंग बट इट इज नॉट एन इफेक्ट ऑफ एनिथिंग. शुद्ध मराठीमध्ये कशाचंही ते कार्य नाही म्हणून त्याच्यामध्ये विकार होत नाही. ते अखंड आहे आहे आहे. जगाच्या निर्मितीच्या पूर्वी आहे, जग निर्माण झालं तरी आहे, जग एक दिवस संपेल तरी आहे. त्याला म्हणायचं सत. आत्ता तो आपला विषय नाही, त्यामुळे एवढं आपल्याला, आणि आपण याच्या आधी सगळं शिकलेलो सुद्धा आहे, म्हणून एवढा विचार पुरेसा आहे सत म्हणजे काय समजून घेण्यासाठी. कोणी नवीन श्रोते असतील तर म्हणून थोडं जास्त मी विवेचन केलं. आता हे कशासाठी सांगितलं तर सत ही जी शब्दाची व्याख्या आपण आता बघितली त्याच्या कसोटीला हे जग अजिबातच टिकत नाही. समजायला अतिशय सोपं आहे. ते कधीतरी नव्हतं, ते कधीतरी नसेल, ते अखंड बदलत आहे, अखंड विकारी आहे, ते विनाशी आहे इत्यादी. आणि ते सत नाही आहे म्हणून ते मिथ्या आहे. त्याच्यासाठी एवढं सगळं मला पुन्हा बोलावं लागलं, कारण मिथ्या शब्दाबद्दल अनेक गैरसमज आपले असतात. मिथ्या म्हणजे असत्य नव्हे, असत्य म्हणजे जे कधीच नसतं, ज्याला असत असं म्हणतात, ते नव्हे, पण ते मिथ्या आहे. आणि मिथ्या आहे या शब्दाचा त्याचा अर्थच आहे ते बदलणारं आहे, ते विकारी आहे, ते विनाशी आहे, ते कशाचं तरी कार्य आहे इत्यादी. मिथ्या आहे. आता हे थोडंसं सैद्धांतिक बोलणं झालं. कशासाठी? आता आपल्याला ते वापरायचं आहे. आता हे जग जर मिथ्या असेल तर साधी गोष्ट आहे, माझं शरीर देखील या जगाचाच एक भाग आहे का नाही? आता एकदम जवळ आलं. परमपूज्य काका म्हणतात तसं आता न परवडणारा परमार्थ सुरू झाला. जग मिथ्या आहे असं म्हणेस तर काही हरकत नसते. सांगणारे छान मांडवलं होतो, ऐकणारे मांडवलं होतं, काही आमची तक्रार नाही. माझा देह मिथ्या आहे, आता गडबड झाली सुरुवात अंतःकरणात. बोलत नाही कोणी, पण होतेच ती. कारण इतकं कवटाळलेलं असतं या देहाला, इतकं तादात्म्य असतं, इतकं त्याला मिरवलेलं असतं, सजवलेलं असतं. तो मी, तो म्हणजेच मी, इतकी घट्ट समजूत असते की तर्कांनी सुद्धा जेव्हा ते सिद्ध होतं की तो मिथ्या आहे तर ते नाही सहन होत थोडंसं. पण आता खरा परमार्थ सुरू झाला असं समजायचं. न परवडणारा जरी असला तरी तो शाश्वत हिताचा आहे, तो खरा परमार्थ. तर माझा शरीर देखील या जगाचा एक भाग आहे, त्यामुळे तेही मिथ्या आहे, समजायला सोपं आहे. निदान बुद्धीच्या पातळीवर का होईना समजायला सोपं आहे. त्यामुळे होतं काय की अर्थातच माझ्या देहाचा, म्हणजे आता इतकं त्याच्याशी तादात्म्य आहे की माझा म्हणूया आपण, माझा आणि या जगाचा संबंध कसा झाला? मिथ्या झाला. कारण जग मिथ्या, या जगाचा भाग असलेला माझा देह मिथ्या, त्यामुळे देहाचा आणि माझ्या या जगाचा असलेला संबंध मिथ्या, किंवा या जगातील
दोन देहांचा म्हणजे दोन जीवांचा असलेला संबंध कसा आहे? मिथ्याच आहे. तो कसा सत्य असेल? आता लक्षात आलं असेल गाडी कुठे चालली आपली. कारण आपण कोणत्या प्रसंगाचा विचार करतोय? माझा झालेला अपमान, माझी केलेली निंदा. मिथ्याच आहे. त्यामुळे तात्विकदृष्ट्या, सैद्धांतिकदृष्ट्या जो विचार केला तर दोन मिथ्या गोष्टींचा तो आपापसात झालेला व्यवहार आहे. तो अपमान म्हणा, ते निंदा म्हणा, एकाचा झालेला आहे, एकाने केलेला आहे. तो व्यवहार तात्विकदृष्ट्या कसा ठरतो? मिथ्याच ठरतो. आणि तो मिथ्या कसा ठरतोय सांगण्यासाठी एवढं सगळं आपण पुन्हा एकदा सिद्धांताकडे वळून ही मांडणी केली. परंतु हा परंतु फार महत्वाचा आहे. तेच तर आपल्याला या टप्प्यामध्ये शिकायचं आहे. परंतु व्यावहारिक सत्तेत मात्र तो खरा असतो. व्यावहारिक सत्तेमध्ये तो खरा असतो. म्हणजे काय सांगणं सुरू आहे की परमार्थाच्या नावाने व्यवहारात गोंधळ घालणे हा हेतू नाही. उलट व्यवहार जो आहे तो सुरळीत चालावा. त्या व्यवहाराच्या निमित्ताने जे काही उलट सुलट आघात माझ्या चित्तावर होतात, त्याचे जे पडसाद उमटतात, त्याच्यामुळे आपलं जे मूळचं शांत जीवन आहे ते ढवळून निघू नये, ह्यासाठी पारमार्थिक विवेक आहे. ह्यासाठी तो पारमार्थिक विवेक आहे. असा तो विवेक आपल्याला वापरायचा आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, जे गैरसमज आहेत परमार्थाबद्दल ते किती चुकीचे आहे आपल्या लक्षात येतं. खरं उत्तम शास्त्र नाही परमार्थासारखं. व्यवहार माझा दैनंदिन जो व्यवहार ज्याचा जो असेल तो, प्रत्येकाचा तो वेगळा असतो. जीवनाच्या टप्प्याप्रमाणे सुद्धा तो बदलतो. पण तो करत असताना माझं चित्त कसं शांत, निर्विकार, एका शांत लईमध्ये जीवन कसं आपल्याला घालवता येतं, हे जे शास्त्र शिकवतं. आणि त्या शास्त्राची पहिली पायरी जी आहे ती विवेक, तोच आपण शिकतोय. पण हे जेव्हा माझ्या लक्षात राहतं ना तत्वज्ञान, की मुळात तात्विकदृष्ट्या हे मिथ्य आहे, तेव्हा त्या अपमानाची, त्या निंदेची धारच बोथट व्हायला सुरुवात होते. कारण माझ्या अंतःकरणात जे काही होतं, अशी घटना घडल्यानंतर ते होण्याचं कारणच मूळ सत्यत्व हे आहे. त्या घटनेला, त्या बोलण्याला दिलेलं सत्यत्व, माझ्या भावनांना दिलेलं सत्यत्व. पण मी जसं म्हणालो, हा परंतु खूप महत्वाचा आहे. कारण हे जे पारमार्थिक तत्व आपण आता शिकलो, कशाचं? जगत मिथ्यत्वाचं. जगत मिथ्या कसं आहे, सच्च्या लक्षणांशी ते जुळत कसं नाही, हे जे पारमार्थिक तत्व आपण शिकलो, ते व्यवहार्य कसं करायचं, हा आपला मुख्य विषय आहे या टप्प्याचा. ठीक आहे, तत्व म्हणून आपण आधी पण शिकलो, आपल्याला माहिती सुद्धा आहे. पण मग व्यवहार्य कसं करायचं, व्यवहारात कसं उतरवायचं ते आचरणाच्या पातळीवरती. एक हे समजून घेण्यासाठी एक संतांच्या जीवनात एक प्रसंग पाहू. अनेकांना माहिती असेल, परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज, त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे. मुद्दाहून जरा अलीकडच्या काळातले संत घेतले. कशासाठी? पुन्हा शुद्ध मराठीत, सो दॅट वी फाइंड इट रिलेव्हंट टू अवर लाईफ. काय झालं? महाराजांची जमीन त्यांच्या भावाने हडपली. घडलेला प्रसंग आहे, माहिती असेल आपल्याला. कागदोपत्री काही पुरावे नसताना त्यांनी ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याला हडपली म्हणायचं. आता आपण काय शिकतोय? पारमार्थिक विवेक शिकतोय. मग आत्ता जे तत्व आपण शिकलो ते जर लावतो म्हटलं, आणि ते जर मी चुकीच्या पद्धतीने लावलं या प्रसंगाला, तर माझा समज काय होतो? मगाशीच आपण शिकलो, हे जग कसं आहे? मिथ्या आहे. मग ती जमीन या जगातच आहे की नाही, किंवा होती की नाही, ती पण कशी झाली? मिथ्या. तो भाऊ या जगतातलाच असल्यामुळे मिथ्या. मग ते बळकवण्याची ती क्रिया मिथ्या.
आता हे सर्व मिथ्या असल्यामुळे महाराज निष्क्रिय झाले का? आपण कोणाबद्दल बोलतोय हे महत्वाचं आहे. परंतु गोंदावलेकर महाराज ते निष्क्रिय झाले का? तर नाही. उलट महाराजांनी काय केलं? शांतपणे त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये खटला दाखल केला. परंतु त्या निमित्ताने एकदा न्यायालयामध्ये त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांचा तो बंधू त्यांच्याशी काही बोले ना, आणि महाराज त्याला म्हणत होते, आपल्याबरोबर जेवायला बोलवत होते, चल आपण एकत्र भाकरी खाऊया. पहा, एक शुद्ध मराठीत सिनॅरिओ तुमच्या समोर ठेवतोय, माहिती नसेल चरित्रातला हा प्रसंग. कसं व्यवहार्य करायचं असतं तत्वज्ञान. महाराजांची भूमिका जी होती ती आपल्याला समजून घ्यायची आहे. विवेकाचं आपण जे उदाहरण म्हणून हे घेतोय समजून घेण्यासाठी, महाराजांनी त्यांची जी भूमिका होती ती त्याला भावाला चांगली समजून सांगितली की जमीन कोणाची आहे या निर्णयासाठी आपण दोघांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे, बरोबर. आपण आपापले वकील सुद्धा नेमलेले आहेत. कायद्याच्या दृष्टीने ते आपली बाजू सुद्धा मांडणार आहेत. मग एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे थोडक्यामध्ये व्यवहारामध्ये जे करणं योग्य आहे ते सर्व केल्यानंतर त्या न्यायालयाचा जो काही निर्णय होईल ते आपण दोघे मान्य करूया. किती स्वच्छ स्पष्ट भूमिका आहे पहा. पण ही भूमिका महाराज का घेऊ शकले? कारण महाराजांनी व्यवहार सांभाळताना विवेकाचा वापर केला. त्यामुळे ते अत्यंत शांत होते, आणि शांत होते म्हणून भावाबद्दल कुठलाही द्वेष त्यांच्या मनामध्ये नव्हता. मी मुद्दाम एक एक वाक्य बोलून थांबतोय, कळतंय आपल्याला काय शिकायचं आहे. भगवद्गीता, निर्वैर सर्वभूतेषु, हे भगवंतांनी नक्की सांगितलं अर्जुनाला. पण तस्मात युज्यस्व, हे ध्रुवपद सोडलेलं नाही. हा विवेक आहे. म्हणून महाराजांनी पण शांतपणे व्यवहारामध्ये जो अन्याय झाला त्याच्यासाठी जो मार्ग व्यवहारास योग्य आहे तो स्वीकारला, पण ते शांत होते कारण त्यांचा विवेक जागृत होता, द्वेष नव्हता. हे मी सारखं सारखं का सांगतोय? ट्राय टू पुट युअर सेल्फ इन हिज शूज. शुद्ध मराठीत काय झालं असतं आपलं, त्या भावाचा किती उद्धार आपण केला असता. पण ते प्रेमाचं भावाचं नातं महाराज विसरले नाही, आणि म्हणून प्रेमाने भावाला जेवण्यासाठी बोलवण्याचा अगदी छान मोकळा व्यवहार सुद्धा ते करू शकले. आणि याच्या उलट त्यांचा भाऊ जो होता तो प्रवाहात सापडल्यामुळे विवेक गमावून बसला, दुःखी झाला, कष्टी झाला. त्यामुळे त्याचं आचरणही कसं झालं? परतंत्र झालं, जे आपण मागच्या वेळेला शिकलो की जेव्हा अशी घटना घडते, प्रतिकूल घटना विशेषतः जेव्हा घडते, आपण उदाहरण पाहतोय, अपमान झाला, निंदा केली कोणी, तर तो जो एक प्रवाह निर्माण करून देतोस किंवा दिल्या जातो त्या समोरच्या व्यक्तीकडून, त्याच्यात मी माझं स्वातंत्र्य गमावून बसतो. मागच्याला आपण एक वाक्य बोललो होतो, वी रिॲक्ट, व्हॉट वी आर सपोज टू डू इज वी आर सपोज टू रिस्पॉन्ड. आणि या महाराजांचं हे परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या उदाहरणातून आपण काय शिकलो? हाऊ टू रिस्पॉन्ड. ह्याला म्हणतात जीवनाभिमुख परमार्थ. परमार्थ आपल्याला बावळटपणा शिकवत नाही. जो जितका बावळट तो तितका पारमार्थिक, हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. पारमार्थिक मनुष्य कधीच कोणाला फसवणार नाही, खरा पारमार्थिक. दुसऱ्याला जर फसवत असेल तो पारमार्थिक त्याला म्हणणं हा सगळ्यात मोठा विनोदच आहे. कारण फसवणं हे लोभातून घडतं, आणि लोभ, इतका लोभ ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी अत्यंत रजोगुण आहे, तो पारमार्थिक असू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्याला फसवण्याचा तर प्रश्नच येत नाही परमार्थामध्ये. पण मी सुद्धा फसू नये इतकं शहाणपण माझ्याकडे असलंच पाहिजे.
परमार्थामध्ये भोळेपणाच लागतो, बावळटपणा नाही. भोळेपणा फार वेगळा, बावळटपणा वेगळा. तो वेगळा विषय अजून. भोळा म्हणजे काय? मुद्दा माझा सुरू आहे या विवेकाच्या निमित्ताने, की वास्तविक अंतःकरणाने अत्यंत विरक्त असलेले हे संत, पण आपल्यासमोर, आणि आपल्यासमोर म्हणजे आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांसमोर आचरणाचा काय करतात? आदर्श उभा करतात. म्हणजे महाराजांच्या, परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या विरक्तीचा जर विचार केला तर त्यांचं पूर्ण चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. तो आत्ताचा आपला विषयच नाही आहे. त्यामुळे महाराजांनी जर अन्यथा भूमिका घेतली असती, अन्यथा म्हणजे काय? दुसऱ्या पद्धतीची भूमिका. कोणती? क्षमेची भूमिका. समजा ठीक आहे, तो माझी जमीन लाटण्याचा प्रयत्न करतोय, जमीन खरं माझ्या मालकीची आहे, पण मी त्याला क्षमा करतो. ही भूमिका सुद्धा महाराज घेऊ शकले असते, सहज घेऊ शकले असते. आणि मग त्यांनी असं जर केलं असतं तर आपण त्यांचा काय केला असता? जय जयकार निश्चितच आपण केला असता. पण काय झालं असतं? एक गोष्ट घडली असती, आपण आपल्या मनाशी खूणगाठ निश्चितच बांधली असती. काय? ते तर संत आहेत म्हणून करू शकले, आम्ही पडलो सामान्य, आम्हाला ते शक्य नाही, आम्हाला या जन्मात ते जमणं शक्य नाही. याचा अर्थ काय झाला असता मग? ते वेगळे आणि आपण वेगळे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. जे संत आहे त्यांनी करावं, आणि मग मी काय करणार? मी जे आयुष्यभर करत आलो तेच करणार. म्हणजे समाज विवेकाला मुकला असता. कारण समाजाची एक मानसिकता असते, समाजाला नेहमी काय हवे असतात? शुद्ध मराठीत रोल मॉडेल्स हवे असतात. रोल मॉडेल्स, आदर्श. म्हणून हा अत्यंत बोलका प्रसंग आहे परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला. कारण आपले काही ना अशा काय म्हणूया अवाजवी अपेक्षा सुद्धा असतात. खूप आदर्शवादी संकल्पना, अरे ते काय संतच आहे, त्यांनी सोडून द्यायला हवं होतं, सोडून दिलेलं सुद्धा आहे संतांनी, असेही प्रसंग आहेत. तो वेगळा विषय आहे. क्षमा कधी करावी, कोणी करावी, कोणावर करावी, कोणत्या प्रसंगी करावी, हा वेगळा विषय आहे. पण एक आदर्श उभा आहे आपल्यासमोर महाराजांच्या रूपाने, की व्यवहार व्यवहारासारखा कसा करता येतो, तरी सुद्धा पारमार्थिक विवेक कसा सांभाळता येतो. विवेकाचं दुसरं अजून एक उदाहरण देता येईल, म्हणजे ज्यांच्या नावातच विवेक आहे त्या स्वामी विवेकानंदांचं. हाही प्रसंग आपल्याला माहिती असेल, अनेक प्रसंग आहेत त्यांच्या चरित्रातले सुद्धा, पण वेळेच्या अभावी काही सगळे सांगायचे नाही आहे, आपला विषय तो नाही. आपल्याला फक्त समजून घेण्यासाठी आपण काय करतो आहोत? यूज केसेस. शुद्ध मराठीत पुन्हा कसा विवेक वापरायचा. एकदा बोटीने प्रवास करत असताना त्या प्रवासामध्ये स्वामीजींची भेट दोन ख्रिश्चन पाद्री होते त्यांच्याबरोबर झाली. आणि बोटीच्या प्रवासात त्याकडे मोठा प्रवास असायचा, 15 दिवस 1 महिना, आपल्याला माहिती आहे. भरपूर चर्चा चालायची. त्यांनी स्वामीजींबरोबर 2 धर्मांची तुलना करण्यास सुरुवात केली. ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे, हिंदू धर्म कसा कनिष्ठ आहे, हे त्यांनी दाखवायला सुरुवात केली. त्यांचा उद्देशच तो होता की या धर्माला नावं ठेवायची, तो कसा कनिष्ठ आहे हे दाखवून शक्य झालं तर यांच्या मनात एक न्यूनगंड निर्माण करायचा, आणि त्याहून शक्य झालं तर आमचा धर्म श्रेष्ठ असल्यामुळे तो तुम्ही स्वीकारा. आता त्यांना बिचारांना कल्पना नव्हती की ते कोणाशी बोलतायत, पाला किस्से पडा आहे. तर स्वामीजींनी शांतपणे त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढला. कशाच्या आधारे खोडून काढला? कारण ते ख्रिश्चन धर्माबद्दल बोलत होते. हो, बायबलच्याच आधारे शोधून खोडून काढला. आणि किती मर्यादेपर्यंत? तर एक वेळ अशी आली त्यांच्या लक्षात आलं की या माणसाचा बायबलचा जो अभ्यास आहे तो आपल्या अभ्यासापेक्षा सुद्धा जास्त सखोल आहे, आणि स्वामी विवेकानंद उतारेच्या उतारे पाठ आहेत.
हे जे स्वामी विवेकानंदांचं ख्रिश्चन धर्माचं ज्ञान जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली. थोडक्यात त्यांच्या लक्षात आलं की आपली जी काही योजना होती ती काही इथे यशस्वी होणार नाही. बुद्धिभेद करण्याची त्यांची जी योजना होती, म्हणजे हिंदू धर्माचं ज्ञान तर सोडूनच द्या, ख्रिश्चन धर्माबद्दल बोलतोय आपण. आणि मग असं झाल्यानंतर हळद्या हळकुंडाने पिवळे झालेले जे करतात ते त्यांनी केलं, म्हणजे त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये हिंदू धर्माला शिव्या द्यायला सुरुवात केली. कारण आता बुद्धीच्या पातळीवर काही काम होत नाही, त्यांच्या लक्षात आलं. आता इतका वेळ शांतपणे स्वामीजी, जोपर्यंत चर्चा सुरू आहे, जोपर्यंत काही विचारांची देवाणघेवाण सुरू आहे, काही मुद्दे मांडल्या जातात आहे, वाद म्हणजे प्रतिवाद केला जातो आहे, सगळं व्यवस्थित शांतपणे चाललं होतं. जेव्हा त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली, स्वामीजींनी त्यातली एकाची कॉलर पकडली आणि त्याला डेकपाशी ओढलं आणि सांगितलं, पुन्हा एक शब्द जरी हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलशील तर तुला समुद्रात फेकून देईल. हे वाक्य आहे स्वामी विवेकानंदांचं. पुढे जहाजावर जेव्हा त्यांची रोज भेट व्हायची तेव्हा तो स्वामी विवेकानंदांना नम्रपणे वाकून नमस्कार करायचा. का नाही करणार? कारण त्याला जी भाषा कळते त्याच भाषेत स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, म्हणून त्याला लगेच कळलं. आपण काय शिकतोय? खूप त्या प्रसंगात आपल्याला रंगून जायचं नाही आहे. आपण शिकतोय विवेक कसा वापरायचा हे शिकतोय. परमार्थ विवेकाच्या नावाखाली बावळटपणा आपल्याला शिकवत नाही. आपली जी क्षमता असेल, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक, अनेक प्रकारच्या क्षमता लागतात कार्य करताना. त्या क्षमतेचा विचार करून जे व्यवहार्य आहे ते शांतपणे करायचं आहे. जेवढं चित्त माझं निर्विकार ठेवता येईल. पुन्हा सांगतो, निर्वैर सर्वभूतेषु आणि तस्मात् युज्यस, हे विसरायचं नाही. म्हणजे वरवर पाहता विरोधाभासी आहेत या दोन गोष्टी, पण त्या विरोधाभासी नाहीत, हेच भगवंत सांगतात आहे. हे सांगण्यासाठीच भगवद्गीता आहे. स्वामीजींचं फार सुंदर उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांचं. स्वामीजी म्हणायचे की उदार मतवाद म्हणजे दौर्बल्य नव्हे, त्यांचं वाक्य आहे. हे आजकाल तर फार सांगण्याची आवश्यकता झालेली आहे, कारण आम्हाला धडे देण्यात येतात उदार मतवादाचे. उदार मतवाद म्हणजे दौर्बल्य नव्हे. भक्तियोगाच्या संदर्भामध्ये एका ठिकाणी तर स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की अनेकदा या उदार मतवादामुळे साधक कसा होतो माहिती आहे? उकडलेल्या रताळ्यासारखा अगदी पिचपिचीत आणि मिळमिळीत होऊन जातो. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. कणखरपणा असला पाहिजे. रामकृष्ण परमहंसांनी तर फार सुंदर दृष्टांत दिला होता. स्वतः रामकृष्ण परमहंस त्यांनी दृष्टांत दिला होता धर्माचं प्रेम कसं असलं पाहिजे, पण आता वेळेच्या मर्यादेत ते मी सांगत नाही. पण मुद्दा असा आहे की हे तत्वज्ञान आमचं जे वेदांताचं आहे ते पहिली गोष्ट किती तेजस्वी आहे. त्याचा विपरीत अर्थ जेव्हा लावला जातो, जो लावला गेला भारताच्या इतिहासामध्ये दुर्दैवाने, त्याचे अनेक दुष्परिणाम आपण भोगलेत आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी. पण हा पारमार्थिक विवेक सांभाळत व्यवहार कसा करायचा हे आपण शिकतोय. त्याच्यासाठी 2 उदाहरणं आपण बघितली. हे या विवेक या तत्वाचं व्यावहारीकरण आहे. आणि म्हणून मी प्रामुख्याने उल्लेख केला की या दोन्ही प्रसंगामध्ये, पहिल्या प्रसंगात परमपूज्य गोंंदावलेकर महाराज, दुसऱ्या प्रसंगात स्वामी विवेकानंद शांतच होते, अगदी शांत, पण व्यवहार नाही चुकला त्यांचा. व्यवहार चुकला नाही, व्यवहार व्यवहारासारखाच केला. भगवती जानकी, सीतेचं अपहरण झालं. खरं सीता म्हणा, तिचं अपहरण केलं होतं रावण म्हणा, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणा, सर्व कोणात सगळे ब्रह्मरूप आहेत का नाही? आहेत. किंवा दुसऱ्या दृष्टीने विचार केला, या जगताचा भाग म्हणून मिथ्या, मग अपहरणही मिथ्या आहे सीतेचं केलेलं, म्हणून प्रभू रामचंद्र स्वस्थ बसले का? नाही.
शेवटचं उदाहरण माझ्या डोक्यात आत्ता आलं ते, हे सगळं नीट समजून घ्यायचं आपल्याला. हा सुद्धा प्रसंग तुम्हाला माहिती असेल. हा आता आद्य शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग आहे. थोडक्यात सांगतो, वेळ नाहीये. आद्य शंकराचार्य चालले होते काशीच्या रस्त्यावरनं आणि समोरनं एक मत्तावालाचा हत्ती धावत आला आणि असा प्रसंग निर्माण झाला की आता त्याचं बाजूला झाले नाही तर ते हत्तीच्या पायाखाली चिरडल्या जाते. आचार्य पटकन एका बाजूच्या बोळामध्ये गल्लीमध्ये शिरले. तो हत्ती निघून गेला. हे एका माणसाने बघितलं. तो माझ्यासारखा बुद्धिजीवी होता. त्याला तेव्हा फक्त बरोबर तत्वज्ञान आठवलं की अरे हेच तर ते आचार्य जे सांगतात ते जगत मिथ्या आहे, जो आपला विचार सुरू आहे. अत्यंत बोलका प्रसंग आहे. माहिती असेल तर छानच आहे, नसेल माहिती तर ऐकून ठेवा. अत्यंत बोलका प्रसंग. त्यांनी काय विचारलं आचार्यांना, आचार्य तुम्हीच सांगताय जग मिथ्या आहे, मग हत्ती जगाचा भाग आहे की नाही? हो आहे. मग तो हत्ती मिथ्या होता का नाही? होता. मग तो अंगावर आल्यावर तुम्ही पळून का गेले? आचार्याने त्याला शांतपणे विचारलं, माझं पळून जाणं हे सत्य आहे असं का वाटलं तुला? जर तो हत्ती अंगावर आलेला मिथ्या आहे तर माझे पळून जाणे तितकंच मिथ्या आहे. येत आहे लक्षात? व्यावहारिक पातळीवर जर नियम लावायचे झाले तर ते शुद्ध मराठीत कन्सिस्टंटली लावले गेले पाहिजे, समत्वाने लावले गेले पाहिजे. हे जे दोन प्रसंग आता आपण बघितले संतांच्या जीवनातले किंवा शंकराचार्यांच्या जीवनातला, व्यावहारिक सत्तेमध्ये त्याला सत्यत्व आहे ना, तेच आपण बोलतोय. पण तिथेही विवेक वापरायचा आहे. पण जो कोणी असं काही बोलायला प्रतिवाद करायला आला त्याला त्याच्याच भाषेत समजून सांगावं लागतं. मग ते पळून जाणे मिथ्याच आहे, हत्तीचं मिथ्या आहे. तर त्यामुळे बावळटपणा शिकवत नाही आपल्याला परमार्थ. व्यवहार सुरळीत करण्यासाठी पारमार्थिक सिद्धांतांचं काय असावं लागतं, नीट आकलन त्याच्यामुळे असावं लागतं. अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि तसं जर नसेल तर मग मी जसं सुरुवातीला म्हणालो, परमार्थाची कधी कधी भीती सुद्धा वाटते. आणि परमार्थ नीट समजलेला नाही. तरुण मुलगा किंवा मुलगी देवळात जायला लागली, प्रवचन ऐकायला लागली. आजकालच्या आई वडिलांना शुद्ध मराठीत टेन्शन येतं. अरे आता यांचं काय होणार, जणू काय आता उद्या संन्यासच घेणार. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की मुलगा किंवा मुलगी चित्रपट बघायला गेले, आईवडिलांची तक्रार नसते, पण तोच मुलगा किंवा मुलगी, तरुण विशेषतः, देवळात जायला लागले, प्रवचन ऐकायला लागले, कीर्तन ऐकायला लागले, आईवडिलांना वाटतं काही खरं नाही याच्या जीवनाचं. प्रचंड गैरसमज परमार्थाबद्दल. परमार्थाची भीती वाटायला लागते त्याच्यामुळे. पण हे जेव्हा आपल्याला नीट समजतं तेव्हा परमार्थाची काय होते, जीवनाभिमुखता आपल्याला कळते की जीवन सोडून परमार्थ काही वेगळं नाही आहे. आपला समज तो असतो सुरुवातीच्या काळात. काय, आज मी अर्धा तास सकाळी नामस्मरण केलं म्हणजे काय केलं, परमार्थ केला. बरं, मग आता उरलेलं दिवसभर काय, माझा आणि परमार्थाचा काही संबंध नाही. पुन्हा चुकलं. सुरुवातीच्या काळात ठीक आहे, साधनेच्या असंच असतं, पण किती दिवस आपण पारमार्थिक पहिलीमध्ये राहायचं हाही विचार केला पाहिजे. संपूर्ण जीवनच माझं परमार्थमय झालं पाहिजे, संपूर्ण जीवनच एक साधना झाली पाहिजे. म्हणजे साधना जगताना जीवन जगलं पाहिजे, जीवन जगत असताना साधना नाही करायची. ही जीवनाभूमिका आहे. त्याचं महत्त्व कळतं आणि त्याचा नेमकेपणा लक्षात येतो परमार्थाचा. की व्यवहारामध्ये एखादं कर्म जेव्हा मी कर्तव्यबुद्धीने करतो, म्हणजे कर्तेपणाची भावना सोडून करतो, आणि हे जे तत्वज्ञान आपण शिकलो मिथ्यत्वाचं, ते फलाविषयी, त्या कर्माचं जे फल आहे त्याच्याविषयी मिथ्याबुद्धी मी धारण करतो, म्हणजे अनासक्त राहतो, तेव्हा जगत मिथ्यत्वाचा हा जो विवेक आहे तो व्यवहार्य झालेला असतो माझ्या जीवनामध्ये. कर्तव्यापासून पळून जाणं, का कर्म न करणं, पाट्या टाकणं, कर्म चुकवणं, हे परमार्थ शिकवत नाही. किंबहुना सोय, किंबहुना सोय नव्हे, दुसरी होई, ऐसा कीजे की जगन्नाथ हा बरोबर पडे.
तैसे आपुलिनी हिता उपायो असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अरे असं कर्म करा, इतकं उत्कृष्ट करा की त्याच्या डोक्यावर ओझं चढलं पाहिजे, जगन्नाथाच्या. हे शिकवणारा आमचा परमार्थ आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा यत्न कसून करीन मी असंच म्हणतात, पण पुढे यशदे रामा न दे तुझी सत्ता हे सांगायला विसरत नाहीत. मुद्दा जगत मिथ्यत्वाचा हा जो विवेक आहे, हा चौथ्या पातळीवरचा विवेक आज आपण शिकतो आहोत. पहिल्या 3 पातळीवरचे विवेक मागच्या वेळेला विचार करून झाला त्याचा. तो व्यवहार्य कसा करावा हे आपण शिकतोय. आणि हा व्यवहार्य करताना हा आपल्या आचरणाचा भाग असावा, तो दाखवण्याचा भाग नसावा, तो असण्याचा भाग असावा. कारण तो दाखवण्याचा भाग झाला की तिथे कृत्रिमता येते, तिथे कधी कधी हास्यास्पद सुद्धा प्रसंग निर्माण होतात. परमपूज्य काकांनी उदाहरण त्याचं एक दिलेलं आहे, गमतीशीर उदाहरण. काय, ते गेले एका स्टेशनवरती, बस आरक्षण करायचं आहे तिकिटाचं. ते खिडकीपाशी उभे आहे, त्यांनी विचारलं आपलं नाव काय. माझं अनाम अशी नाम नाही. उत्तर काय दिलं, मी अनाम आहे. स्वरूपाने आपण सर्वजण अनामच आहोत, तेव्हा मला नाव नाही. कुठं जायचं आहे तुम्हाला, कुठलं तिकीट पाहिजे. आम्हास जाणे आणि नव्हे. स्वरूपाने आपण कुठे जात नाही, कुठे येत नाही, पण जायचं आहे म्हणूनच तिथे उभे आहात ना तुम्ही तिकीट काढायला. किती वाजताच्या कोणत्या बसचं तिकीट पाहिजे, आम्ही कालातीत आहोत. किंवा काही जण ते वेदांताची नशा म्हणतात डॉक्टर काका, ती चढली की या देहाला मंगेश असं म्हणतात. मी ओळख कशी करून देतो माझी, या देहाला मंगेश म्हणतात, माझं नाव नाही आहे मंगेश. आता हे म्हणणं बरोबर आहे टेक्निकली स्पीकिंग शुद्ध मराठीत, पण हा भाव माझ्या अंतःकरणात असावा. हे जगाला जेव्हा मी दाखवायला जातो, सांगायला जातो, तेव्हा त्याला दांभिकता असं म्हणतात. आणि नेमका जेव्हा तो भाव वापरण्याची वेळ येते तेव्हा मी नापास होतो परीक्षेमध्ये. कारण ज्या अर्थी ही दांभिकता आहे त्या अर्थी देहबुद्धी जबरदस्त आहे. पण हे जगाला दाखवण्याची हौस, कारण आम्ही पारमार्थिक आहोत ना. त्याला शुद्ध मराठीत इमेज बिल्डिंग असं म्हणतात. हे हास्यास्पद प्रसंग मी जे मगाशी म्हणालो. अजून एक प्रसंग परमपूज्य काकांनी सांगितला होता. ते एका घरी कोणाच्या तरी उतरले होते, प्रवचनासाठी गेले होते. संध्याकाळची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, सगळ्यांची ताटं घेतली. त्या घरातला जो कर्ता पुरुष होता त्याने आपलं ताट उचललं आणि तो बैठकीत जाऊन बसला जेवायला. परमपूज्य काकांनी विचारलं, काय म्हणजे नेमका भानगड काय. नाही, मी विरक्त आहे, वैराग्य संपन्न माझं जीवन आहे, म्हणून मग काय करायचं, घरच्यांबरोबर जेवायचं नाही, बाहेर बसून एकटा जेवणार आहे. विरक्तीच्या वेळेला आपण जास्त विचार करू त्याचा, पण मी आत्ता उल्लेख का केला, मगाशी मी जे बोललो, विवेकासह वैराग्य, विवेकासह समाधी षटक, विवेकासह मुमुक्षुत्व. विवेक अखंड आपले साथ देतोय. विवेक जर नसेल तर कसं दिशाहीद. वैराग्याच्या बाबतीत समर्थांचा शब्द आहे हेकांड पिसे. ते वैराग्य असेल तरी ते हेकांड पिसं होतं का, कारण तिथे विवेक नाही आहे. कशासाठी वैराग्य हेच समजलेलं नाहीये. मग त्या वैराग्याचा त्या व्यक्तीलाही त्रास होतो, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो, घरातल्या. असे गमतीशीर प्रसंग सुद्धा येऊ शकतात जर नेमकेपणा आणि नेटकेपणा किंवा त्याचा उद्देश काय आहे, कशासाठी सांगितलाय आणि तो व्यवहार्य कसा करायचा हे जर नीट समजलं नाही तर. त्यामुळे पारमार्थिक विवेक म्हणजे असा तर्कसंगत विचार जो आपण आज समजून घेतला, तो प्राप्त करून आपल्या व्यवहारांचं संयमित निराकरण करणं म्हणजे तो पारमार्थिक विवेक आहे. आणि हा जो विचार आहे
तो जेव्हा दृढ होतो, तो दृढतेने रुजतो माझ्या जीवनामध्ये, तेव्हा काय होतं, तेव्हा अधिभौतिक आणि आध्यात्मिक तापांची निश्चितपणे शांती होण्याची व्यवस्था होते. आपण या विवेकाचा विचार पहिल्या टप्प्यामध्ये आपण आध्यात्मिक ताप त्याचा विचार केला, आणि आता आपण हा जो एक उदाहरण घेतलं माझ्या अपमानाचं किंवा निंदेचं, हे अधिभौतिक तापाचं उदाहरण म्हणून आपण विचार करतो आहोत. कारण त्या तापांचं मूळ आपण मगाशी बोलल्याप्रमाणे जगत सत्यत्वामध्येच तर आहे ना, कर्तृत्व भोक्तृत्वामध्येच तर आहे. आता मगाशी मी एवढं स्वामी विवेकानंदांचं उदाहरण सांगितलं. हिंदू धर्मावर ते बोलायला लागल्यानंतर त्यांचा जो होता अभिनिवेश, पण त्याच स्वामी विवेकानंदांवर अनेक वैयक्तिक टीका केलेली आहे लोकांनी त्या काळात. त्याला नाही उत्तर दिलं स्वामी विवेकानंद. हेही शिकायचं आहे. हेच समजलं पाहिजे ना, ह्यालाच विवेक असं म्हणतात. कारण विवेक म्हणजे विचार, आणि आमचं तर अगदी उलट आहे. वैयक्तिक काही बोललं तर मी उसळूनच येतो एकदम, म्हणजे बाकी ठीक आहे. त्यामुळे हा नेमकेपणा आपल्याला कळला पाहिजे. जगत सत्यत्व, कर्तृत्व भोक्तृत्व, या ज्या भ्रांती आज शास्त्र आपल्याला सांगतं, ही जी भ्रांती आहे हेच माझ्या लक्षात राहत नाही, आणि त्याला मी सत्यत्व देतो, आणि सगळी गाडी घसरायला सुरुवात होते. आणि त्याचं मिथ्यात्व जो लक्षात आणून देतो तो विवेक आहे. आणि तो विवेक आपल्या रोजच्या जीवनात कसा वापरायचा हेच आपण शिकतो आहोत. त्याची चौथ्या पातळीवरचा आपण आज विचार केला. या विवेकाच्या उपायाने म्हणा, उपयोगाने म्हणा, आपलं जीवन शांत लयीमध्ये सुरू राहतं. जो काही आपला जीवनाचा टप्पा असेल, जो काही आपला काय म्हणूया प्रापंचिक कर्तव्य सुरू असतील, धर्म असेल, ते करत असताना शांत लयीमध्ये एका निर्विकारतेने शांतपणे कसं सामोरं जाता येतं या सर्व घटनांना. कारण आपण प्रापंचिक आहोत, आपण संन्यासी नाही, वानप्रस्थी सुद्धा धड नाही. त्यामुळे आपल्याला असे प्रसंग सातत्याने जीवनात येणार आहे. त्या प्रसंगांना सामोरं कसं जावं हे शिकवणारा हा विवेक, त्याचा आपण 2 टप्प्यांमध्ये विचार केला. पुढचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक, नंतर अधिदैविक तापाच्या संदर्भामध्ये आपल्याला विवेकाचा विचार करायचा आहे. पण त्याच्यासाठी आत्ता पुरेसा वेळ नाही. त्यामुळे आज आपण इथे थांबूया, आणि पुढच्या सत्रामध्ये हा जो अधिदैविक ताप ज्याला समजला जातो, तिथे प्रामुख्याने एक साधक म्हणून पारमार्थिक विवेक कसा करायचा असतो, आणि त्या तापाची शांती कशी होते, केव्हा होते, किंवा विवेकाला सहजता येते तेव्हा नेमका जीवनामध्ये कसा फरक पडतो साधकाच्या. कारण आज मला विवेक करावा लागतोय, म्हणजे त्याच्यात कृत्रिमता आहे. तो बौद्धिक पातळीवर बुद्धीच्या काय म्हणूया उपयोगाने करावा लागतोय, म्हणून त्याच्यात कृत्रिमता आहे. पण एक वेळ जीवनामध्ये अशी येते, त्याचा आपण पुढच्या सत्रात विचार करणार आहोत, की आपली इंद्रिय जी आहेत ती परस्पर विवेक करून टाकतात. करूया त्याचा विचार पुढच्या सत्रात करूया. आणि आजचा जो आपलं विवेकाचं चिंतन होतं ते भगवान श्री गोपालकृष्णाच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया, आणि इथे थांबूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
जय श्रीराम दादा, तुम्हाला इथून नमस्कार करते. आणि एकदम आता तुम्ही शेवटचं जे सत्र संपवताना जे म्हटलात की इंद्रिय परस्पर विवेक करतात, तर त्यावेळी आयुष्याचा दर्जा किती सुंदर असेल असं एकदम विचार मनात आला. आणि असं आयुष्य सगळ्यांना जगता येऊ अशी सद्गुरूंच्या चरणी, तुमच्या चरणी प्रार्थना करते. आणि नेहमीप्रमाणे आता सत्र असं वाटलं नाही पण 2 महिन्यांनी भेटतोय असं. त्याच्यामुळे छान आपला विषय पुढे छान सुरू झाला. तुम्ही नेहमीप्रमाणे आम्हाला खूपच छान अप्लाइड परमार्थ याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. तर पुन्हा तुम्हाला नमस्कार करते. आणि आता आपण आजच्या भजन सेवेकडे वळूया. आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी सौ सोनिया जोशी आपल्यात उपस्थित आहेत. तुम्ही त्यांच्याकडून बहुतेक वेळा आजपर्यंत भजन ऐकलं. आत्ताच्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यात सुद्धा त्यांनी खूप सुंदर अ, भजन सेवा दिली. तर आता मी सोनियाला विनंती करते की तिने आजच्या भजनाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय श्रीराम. दादा तुम्हाला इथनं वंदन करते. मना भज श्याम सुंदर गोपाळ, मना भज श्याम सुंदर गोपाळ. गोविंद चरणी जडवी भाळ, गोविंद चरणी जडवी भाळ. श्याम सुंदर गोपाळ, मना भज श्याम सुंदर गोपाळ. ओंजळीत जैसे धरिले जळ, ओंजळीत जैसे धरिले जळ. शरीर तैसे आटत पळ पळ, शरीर तैसे आटत पळ पळ. भ्रमे गांजता होशी दुर्बळ, भ्रमे गांजता होशी दुर्बळ. अटळ पुढे तव काळ, अटळ पुढे तव काळ. मना भज श्याम सुंदर गोपाळ, मना भज श्याम सुंदर गोपाळ. कामापुरती तुझी कामिनी, कामापुरती तुझी कामिनी. आप्त सोय रे तसेच जाणी, आप्त सोय रे तसेच जाणी. जाशी गडद अंधारी मी जाशी गडद अंधारी मी सोडी चाल चव चाल, सोडी चाल चव चाल. मना भज श्याम सुंदर गोपाळ, मना भज श्याम सुंदर गोपाळ. मन वळविता मी पण जळते, मन वळविता मी पण जळते. संसारा मग चित्त विटते, संसारा मग चित्त विटते. देहीचा आत्मा कळता फळते, देहीचा आत्मा कळता फळते.
भाग्य तुझे यशपाल भाग्य तुझे यशपाल मना भज श्याम सुंदर गोपाळ मना भज श्याम सुंदर गोपाळ मनोहर नाथा भाव धरावा मनोहर नाथा भाव धरावा गोविंद सद्गुरु सतत स्मरावा गोविंद सद्गुरु सतत स्मरावा गुरु कृपांजनी नयनी भरावा गुरु कृपांजनी नयनी भरावा जग जीवन जगपाळ जग जीवन जगपाळ मना भज श्याम सुंदर गोपाळ मना भज श्याम सुंदर गोपाळ गोविंद चरणी जडवी भाळ गोविंद चरणी जडवी भाळ श्याम सुंदर गोपाळ मना भज श्याम सुंदर गोपाळ श्याम सुंदर गोपाळ श्याम सुंदर गोपाळ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर आणि भावपूर्ण झाली सोनिया भजन सेवा. अतिशय छान भजन.